पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलंय। या हल्ल्याचा मास्टरमाइंड कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना हाशिम मुसा उर्फ सुलेमान या दहशतवाद्याचं नाव हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणून समोर आलेलं आहे। विशेष म्हणजे या हाशिम मुसाचं पाकिस्तान कनेक्शन समोर आलं आहे। त्यामुळे हा हाशिम मुसा नेमका कोण आहे, तो भारतात कसा शिरला, त्याचं पाकिस्तान सोबत काय कनेक्शन आहे, या प्रश्नांसोबत जाणून घेऊयात हाशिम मुसाची संपूर्ण कुंडली या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। भारताने पहलगाम हल्ला करणाऱ्यांची सगळी कुंडलीच काढली आहे। हल्ल्यातल्या दहशतवाद्यांची नावंही समोर आली आहेत। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पहलगामच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड हा हाशिम मुसा आहे। तो अजूनही कुठेतरी लपून बसलेला आहे। भारतीय सेना त्याचा कसून शोध घेतेय। मुसा हा अगदी कसलेला दहशतवादी असल्याचं सांगितलं जातंय। महत्त्वाचं म्हणजे हाशिम मुसाचं पाकिस्तानशी संबंध असल्याचं उघड झालंय। हाशिम मुसा हा पाकिस्तानी सेनेतल्या स्पेशल फोर्समधला माजी पॅरा कमांडो आहे। हाशिम मुसाने युद्ध रणनीती आणि पर्वतीय प्रदेशांमधल्या युद्धाचा समावेश ज्या प्रशिक्षणात असतं ते प्रशिक्षण घेतलंय। पाकिस्तानी लष्करामध्ये निमलष्करी जवान विशेष सेवा गटाकडून त्याने हे प्रशिक्षण घेतल्याचं सांगितलं जातंय। पोलीस आणि लष्कराची गस्त असताना चकमा देत डोंगर पठार असलेल्या मार्गांचा वापर करत ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ला केला, त्यावरून या दहशतवाद्यांना लष्करी प्रशिक्षण दिल्याचं स्पष्ट होतंय। हाशिम मुसाने लष्करी प्रशिक्षण घेतलं असल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे त्याने हल्ल्यात M4 कार्बाईनसह अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केलाय। ही शस्त्र जवळ बाळगायची असेल आणि चालवायची असेल तर विशेष प्रशिक्षणाचीच गरज असते। यावरून हेही स्पष्ट झालंय की दहशतवादाच्या बीजांना पाणी देण्याचं काम पाकिस्तानचे राज्यकर्ते ISI आणि तिथलं लष्कर करतंय। आता हा मुसा भारतात कधी आणि कसा शिरला, तर मुसा सुमारे 18 महिन्यांपूर्वी जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसला होता। बॉर्डरवरचं कुंपण तोडून सांबा कठुआ प्रदेशातून तो घुसला होता। तेव्हापासून तो पूंछ, राजौरी पट्टा, बारामुल्ला आणि दक्षिण काश्मीरसह अनेक प्रदेशांमध्ये राहत होता। अनेक मोठ्या दहशतवादी घटनांमध्ये मुसाचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे। त्यातला पहिला हल्ला म्हणजे पहलगाममधल्या बैसरण खोऱ्यातला हल्ला। या हत्याकांडात मुसाची प्रमुख गुन्हेगार म्हणून ओळख पटली आहे। दुसरा हल्ला तो म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये झालेला झेडमोर बोगद्याचा हल्ला। सोनमर्ग जवळ झालेल्या या हल्ल्यात त्याने प्रमुख भूमिका बजावली असल्याचं मानलं जातंय। या हल्ल्यात 7 बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये झालेला गंधल आणि बारामुल्लाचा हल्ला। मुसाचा या हल्ल्याशीही संबंध जोडला जातोय। यानंतरचा हल्ला म्हणजे बूटपाथरी हल्ला, ज्यामध्ये 3 लष्करी कर्मचारी आणि 2 पोर्टर मारले गेले होते। त्यानंतर कुलगाममध्ये 3 सैनिकांची हत्या, मे 2024 मधला पूंछमधला हल्ला, ज्यामध्ये एक हवाई दलाचा जवान मारला गेला होता आणि इतर 4 जखमी झाले होते। या सगळ्या हल्ल्यांमध्ये मुसा सहभागी असल्याचं बोललं जातंय। आता अशी माहिती समोर आली आहे की मुसा पाकिस्तानी आणि स्थानिक दहशतवाद्यांच्या एका टीम सोबत काम करतो। मुसासोबत घुसखोरी करणारा आणि पहलगाम हल्ल्यात सहभागी झालेला आणखी एक पाकिस्तानी नागरिक अली भाई उर्फ तल्हा हा देखील त्यात सहभागी आहे। आदिल हुसेन ठोकर नावाचा एक स्थानिक काश्मीरीही त्याच्या सोबत कटात सहभागी आहे। हा आदिल हुसेन ठोकर 2018 मध्ये विद्यार्थी विजावर पाकिस्तानला जाण्यापूर्वी शिक्षक म्हणून काम करत होता। तिथं त्याला दहशतवादी प्रशिक्षण मिळालं। त्यानंतर तो गुप्तपणे भारतात परतला आणि दहशतवाद्यांना मदत करू लागला। याच हाशिम मुसाची मुंबईवर हल्ला करणाऱ्या अजमल कसाबशी तुलना केली जाते। 26/11 झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलिसांनी अजमल कसाबला जिवंत पकडलं होतं। त्याला जिवंत पकडल्यानंतर लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचे अनेक कृत्य समोर आले होते। आता पहलगाम हल्ल्यातील हाशिम मुसा याची तुलना कसाबशी केली जाते, कारण त्याला मिळालेले प्रशिक्षण हे कसाबप्रमाणेच असल्याचं सांगितलं जातंय। हा मुसा सेनेच्या हाती लागला तर त्याच्याकडून अनेक स्फोटक माहिती देखील मिळू शकते। त्यामुळे पाकिस्तानला उघड पाडण्यासाठी तो कसाबप्रमाणेच एक मोठं शस्त्र ठरू शकतो। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात हाशिम मुसा याचा हात असल्याचे पुरावे भारताला मिळालेले आहेत। सध्या NIA आणि इतर गुप्तचर यंत्रणा या दहशतवाद्यांचा शोध घेतेय। त्यांचे पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबा सोबतचे संबंध समोर आले असले तरी त्यांचा ठाव ठिकाणा अजूनही लागलेला नाहीये। हाशिम मुसा आणि इतर दोघे अशा 3 दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 60 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। आता भारत पुढे यावर काय ॲक्शन घेईल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।